माझ्या 7 मालकिनी होत्या. एक माझ्याकडून मालिश करून घ्यायची, एक कपडे धुवायला सांगायची. जेव्हा जेव्हा मालक मला पाहत असे तेव्हा ते माझ्या खांद्यावर थोपटून मला सांत्वन द्यायचे. मी पण कामाला लागायचो. पण एका रात्री मालक काही महत्त्वाच्या कामासाठी निघून गेल्यावर माझे भान हरपले. त्या रात्री मी एकामागून एक 7 मालकिनींना रोड शोवर, "तू पटकन माझा पराठा बनवून आण, मला भूक लागली आहे." 3 नंबरच्या मालकिनीने मला बोलावले. मी त्यावेळी 4 नंबरच्या मालकिनीसाठी ऑमलेट बनवत होतो. माझा मालक एक सट्टा प्रकारची व्यक्ती होती. त्याच्या घरात स्वतःसाठी 7 मुली होत्या, ज्यांच्यासाठी मी कामावर होतो. तो खूप श्रीमंत व्यक्ती होता, पण त्याने लग्न केले नाही. त्याच्या बंगल्याच्या खालच्या भागात 7 खोल्या होत्या आणि त्या 7 खोल्यांमध्ये 7 तरुण मुली राहत होत्या आणि त्या सर्व खूप सुंदर होत्या. अडचण अशी होती की त्यावेळी मी 1 महिना घरात होतो आणि मी त्या घराबद्दल ऐकले होते की सर्व मुली खूप हुशार आहेत. त्याने एकाही नोकराला राहू दिले नाही. कोणताही नोकर आला की त्याला इतका त्रास द्यायचा की नोकर 2-4 दिवसात पळून जायचे. मी असहाय्य होतो. घरी 2 लहान बहिणी होत्या आणि आई म्हणाली होती की काही होऊ शकते. मला हे काम कोणत्याही किमतीत करावे लागेल, कारण माझ्या मोठ्या बहिणीचे आधीच लग्न झाले होते आणि मला तिचा संपूर्ण हुंडा काही महिन्यात तयार करायचा होता. मला त्या घरात नोकरीची ऑफर आली आणि पगारही चांगला होता. तेव्हा मी लगेच होकार दिला. पण सगळं आटोपून घराबाहेर पडताच मला एक व्यक्ती दिसली, जो बंगल्याच्या आत जात होता. मला पाहून तो म्हणाला की "तू या घरात काम करायला आला आहेस?" मी म्हणालो, "हो." माझे म्हणणे ऐकून त्या व्यक्तीने आधी माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिले, मग कानाला हात लावून म्हणाला, "देवा, या घराच्या मालकाला वाचव. अरे माझ्याकडे बघ, मी फक्त 8 दिवस या घरात काम केले आहे आणि आता मी माझा पगार न्यायला आलो आहे. या मुली नाहीत, त्रासाचे मोठे पोते आहे." हे ऐकून आधी मी जरा गोंधळलो, पण नंतर जेव्हा माझ्या आईचे शब्द माझ्या मनात आले तेव्हा मी त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकले नाही. दुसऱ्याच दिवशी मी पहिल्यांदा कामावर गेलो तेव्हा त्या तरुण सुंदरींना पाहून डोळे मिचकवायला विसरलो. मला ठरवणे कठीण झाले, यापैकी कोणती अधिक सुंदर आहे, पण त्या सर्व आश्चर्यकारक दिसत होत्या. त्या दिवसात मी तरुणपणाच्या त्या टप्प्यात होतो ज्यात मला मुलींमध्ये जास्त रस वाटायचा. मी उंचीनेही मस्त आणि देखणा होतो आणि नोकरांसारखा दिसत नव्हतो. मला गोड बोलायचंही माहीत होतं. त्यामुळे माझ्यासोबतच्या मालकिणींना मूर्ख बनवणं माझ्यासाठी अवघड काम नव्हतं. काही दिवसातच मला अंदाज आला होता की या सर्व मुली आपापसात पूर्ण एकोप्याने राहतात आणि सुट्ट्या पूर्ण करतात. आता माझ्या संयमाची परीक्षा होती की त्या सर्वांचे गैरवर्तन मला सहन करावे लागले, जेणेकरून त्या माझ्यावर विश्वास ठेवू लागतील. तेव्हा मी त्या सर्वांना एकमेकांच्या विरुद्ध करू शकेन. तरच मी इथे जास्त काम करू शकेन. नाहीतर त्यांनी मलाही हाकलून दिले असते. त्यांची मने जिंकण्यासाठी मी त्यांची सर्व कामे करायचो, पण त्यांच्या सर्व विनंत्या माझे आयुष्य हिरावून घेतात. नाश्ता करताना त्यांनी आधीच माझा मेंदू खराब केला होता. एकीला ऑमलेट हवं होतं, दुसरीला चीज ऑमलेट हवं होतं, एकीने मला पराठा आणि लोणचं मागवलं होतं आणि दुसरीनं ताजा ज्यूस मागवला होता. अशा प्रकारे 7ही जणांच्या वेगवेगळ्या रिक्वेस्ट होत्या. हे ऐकून मी थक्क झालो. पण गोष्ट अशी होती की मी माझ्या कामात खूप वेगवान होतो. मी पटकन सगळ्यांचा नाश्ता तयार करून टेबलावर ठेवला आणि मग म्हणालो की अजून काही हवे असेल तर मला कळवा. मध्यंतरी नाश्ता करून त्यांची दुसरी ऑर्डर सुरू झाली होती. आमच्या खोल्या नीट स्वच्छ करा असे सगळे म्हणू लागले आणि दुपारच्या वेळीही प्रत्येकाचा मेनू वेगळा होता. मी कामात खूप तडफदार होतो. सर्व कामे पटकन करायचो आणि लहानपणापासूनच मी लोकांच्या घरी काम केले होते. दुपारच्या जेवणाच्या वेळीही जेव्हा प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या गोष्टी करून पाहिल्या तेव्हा ते एकमेकांकडे पाहू लागले, कारण मी त्यांना तक्रार करण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्यातील एक जण माझ्या खोलीत ये आणि माझे कपडे दे असे म्हणू लागले. मी तिचे कपडे एकत्र धुवून तिच्या खोलीत गेलो आणि त्याचवेळी मी तिच्या सौंदर्याकडे पाहत राहिलो आणि म्हणालो की आजपर्यंत मी तुमच्यापेक्षा चांगली मुलगी पाहिली नाही, तरीही तू खूप छान आहेस वगैरे वगैरे.
तसाच मी सुद्धा ज्या मालकिनीच्या खोलीत जायचो तिथे मी तिची स्तुती करू लागायचो. मध्यंतरी नाश्ता करून त्यांची दुसरी ऑर्डर सुरू झाली होती. आमच्या खोल्या नीट स्वच्छ कर असे सगळे म्हणू लागले आणि दुपारच्या वेळीही प्रत्येकाचा मेनू वेगळा होता. मी कामात खूप तडफदार होतो. सर्व कामे पटकन करायचो, कारण लहानपणापासूनच मी लोकांच्या घरी काम केले होते. दुपारच्या जेवणाच्या वेळीही जेव्हा प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या गोष्टी करून पाहिल्या तेव्हा त्या एकमेकांकडे पाहू लागल्या, कारण मी त्यांना तक्रार करण्याची एकही संधी सोडली नव्हती. जेव्हा माझ्या मालकाने हे पाहिले की त्याच्या सर्व मुली माझ्यावर आनंदी आहेत, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटून माझे सांत्वन करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की तू मोठे शहाणपण दाखवले आहे. मालकाने मला त्याच्या मागे त्या मुलींना खुश ठेवायला सांगितले होते. आता मी हे करेन, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा कामासाठी मालकिनीच्या खोलीत जाईन तेव्हा मी दुसऱ्या मालकिनीच्या विरुद्ध तिचे कान भरू लागेन. पण एकदा 7 नंबरच्या मालकिनीने मला सांगितल्यावर माझ्या हृदयाला धक्का बसला आणि तिने मला डोक्याला मालिश करायला सांगितले. हे ऐकून मी जरा गोंधळून गेलो की हे सगळं कसं करू. ती म्हणाली, लवकर माझ्या खोलीत ये, मला खूप डोकेदुखी होत आहे. मालकिनीच्या खोलीत गेल्यावर माझे आयुष्य असे वळण घेईल हे मला माहीत नव्हते. मी तेलाचा डबा उचलला आणि त्या मुलीच्या खोलीत गेलो. तिने तिच्या सुंदर केसाचा अंबाडा उघडला तेव्हा मी चकित झालो. उघड्यावर ती मुलगी राजकन्येसारखी दिसत होती, पण ती खूप शांत होती. आधी मी स्वतःला झटकून टाकले आणि नंतर आठवण करून दिली की मी सेवक आहे आणि मी माझ्या मर्यादेत राहायला हवे. आता मी केसाला मसाज करू लागलो आणि सोबतच तिच्याशी बोलू लागलो, जे प्रत्येक मुलीला ऐकायचे असते, जे मी सर्व मुलींना खुश ठेवण्यासाठी करायचो. मी म्हणालो, मालकीन, खरे सांगायचे तर 7 मालकिनीपैकी तुम्ही वेगळे आहात. तुझे लांब दाट केस आहेत आणि खरे सांगायचे तर तुझे डोळेही खूप सुंदर आहेत आणि त्यांचा रंगही एकदम गोरा आहे. या 7ही जणांची स्वतःची सौंदर्याची उदाहरणे होती, पण मला त्यांच्यात विभागणी करावी लागली. माझी स्तुती ऐकून तिचा ताणलेला चेहरा मऊ झाला. ती म्हणू लागली की त्या डोक्याला मसाज करू. मला जास्त मस्का लावायची गरज नाही, मला सर्व कळते. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. तिला माझा हेतू नीट कळला होता, पण तिची बोलण्याची पद्धत मृदू होती, त्यामुळे ती माझ्या स्तुतीने कलबलून गेली असे मला समजले. मी म्हणालो, देवा शपथ मालकीन, पण तुला पाहिल्यावर मी डोळे मिचकवायला विसरलो. डोक्याला मसाज करण्याबरोबरच मी तिच्या हृदयातही स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. ती म्हणू लागली की माझे सर्व सौंदर्य निरर्थक आहे. माझ्या सौंदर्याचा माझ्यासाठी काय त्रास झाला आहे हे तुला माहीत आहे का. तिचे भाव अतिशय उदास आणि ओले होते. काहीशा भीतीने मी तिला प्रश्न विचारला. मी म्हणालो की मला एक गोष्ट समजली नाही. तुला या सगळ्याचे वाईट वाटत असताना तू इथे कशी आलीस, असा कोणता प्रश्न होता जो मला विचारण्यास माझ्या मालकाने सक्त मनाई केली होती. पण इच्छा नसतानाही मी विचारलेलं. त्या मुलीच्या डोळ्यात काय होतं माहीत नाही. माझे बोलणे ऐकून तिचा चेहरा गंभीर झाला. ती म्हणू लागली की वाईट नशीब इशारा देऊन येत नाही, असे म्हणत तिने एक थंड सुस्कारा सोडला, ज्याने मला आश्चर्य वाटले. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. अचानक तिने माझे हात तिच्या केसातून मागे सरकवले. ती म्हणाली, जा इथून. मी पाहिले की ती तिच्या दुपट्ट्याने डोळे साफ करत होती. का माहीत नाही, पण माझ्या हृदयाला धक्का बसला. आज रात्री तिला मालकाच्या खोलीत जायचे होते आणि ती सकाळपासून अस्वस्थ होती. रात्री मी पाहिले तर 7 मुलींपैकी एकच खोली तयार होती, पण ती खूप शांत होती. मला इथे येऊन काही दिवसच झाले होते. मालक येण्याआधी त्या सर्व मुली त्या मुलीचे सांत्वन करत असल्याचे मी पाहिले. या सर्व मुलींच्या चेहऱ्यावर एक विचित्र दुःख होते. मला समजले नाही की काय प्रकरण आहे. सकाळपर्यंत त्या खेळकर पक्षासारखी किलबिलाट करत होत्या. त्या सर्वांचे उदास चेहरे पाहून मी जरा गोंधळलोच. रात्री मी माझ्या क्वार्टरमध्ये जाऊन झोपायचो, पण आज मला झोप का येत नाही हेच कळत नाही. मी त्याच मालकिणीचा विचार करत राहिलो. ती इथे का अडकली ते मला कळत नाही, कारण तिच्या मालकाच्या येण्याने ती ज्या प्रकारे अस्वस्थ होती, एवढ्या पापाने ती खूप दुःखी होती. असाच विचार करत झोपी गेलो. रात्रीचा कोणता भाग झाला ते कळलेच नाही. सकाळी उठून मी स्वयंपाकघरात आलो तेव्हा ती रडत होती. तिच्या वेदना माझ्या बाजूला होत्या. माझ्या मनाला खूप वाईट वाटले. ती का रडत होती माहीत नाही, पण मला विचारता येत नव्हते, पण मला वाईट वाटत होते. ती माझ्याकडे वळतात तिचा चेहरा बघून माझ्या हृदयाची धडधड थांबली. तिचा चेहरा पाहून माझा रंग फिका पडला आणि मला तिच्या समोर पाहून ती लगेच तिथून निघून गेली. मी जणू दगड झालो होतो. तिचा चेहरा स्पष्ट सांगत होता. तिच्या कानाजवळ तिच्या चेहऱ्यावर एक खोल जखम होती, पण तिच्या चेहऱ्यावरून जळती सिगारेट विझली होती. माझे हृदय जरा थांबणे विसरले होते.
मालक असे लोक असू शकतात हे माहीत नव्हते. मला माझ्या मालकाबद्दल तिरस्कार वाटला. या सर्व मालकिणीच्या मनात एकमेकांबद्दल द्वेषाची भावना निर्माण करेन हे मी आधीच ठरवले होते आणि जेव्हा ते एकमेकांशी भांडतील तेव्हा मी तो शो पाहत बसेन. पण आता मी माझा विचार बदलला होता. त्या मुली मला असहाय्य वाटत होत्या. मग माझ्या लक्षात येऊ लागलं की मालक जेव्हा कधी मुलीच्या खोलीत जायचा तेव्हा त्या सकाळी मुली रडत असत. एकदा मी स्वयंपाकघरात व्यस्त असताना बाहेर मारामारी आणि भांडणाचा आवाज ऐकू आला. देव जाणो काय झालं. मालकाला त्याच मुलीचा राग येत होता जिच्या चेहऱ्यावर मला एक जखम दिसली होती. माझी पावले स्वयंपाकघरातून बाहेर पडली. मालकाने मला सांगितले की तू आमचे घरगुती व्यवहार पाहणार नाहीस, तसेच तू मध्ये येण्याचा प्रयत्न करणार नाहीस. मालक 7 नंबरच्या त्याच मालकिणीशी भांडत असल्याचे मी पाहिले. ते म्हणाले की या सर्व गोष्टीला संपूर्ण जबाबदार तू आहेस. तुझ्यामुळे त्या 6 मुलींमध्येही हिंमत निर्माण होत आहे. त्यांनी माझ्यासमोर तिची जीप चालवायला सुरुवात केली आहे. तू नसतीस तर त्या 6 मुलींना माझ्यासमोर बंद पडण्याची हिंमतही होत नव्हती. पण मालकाला घाबरण्याऐवजी ती त्याच्या डोळ्यात बघत उभी होती. तिच्या डोळ्यात जे काही होतं ती मालकाला काय करणार हेच तिला माहीत नसल्यासारखं वाटत होतं. त्या मुलीच्या डोळ्यातला राग पाहून मीही घाबरलो. मालक म्हणाले, डोळे खाली कर, नाहीतर मी तुला अशी वागणूक देईन की तुला डोळे वरही करता येणार नाहीत. पण ती एकदम बेधडक उभी होती. जेव्हा तिने डोळे मोठे केले तेव्हा मालकाने तिच्या चेहऱ्यावर जोरात चापट मारली. नंतर तिचा हात धरला आणि खोलीत ओढू लागला. तो म्हणाला की आज मी तुझ्याशी अशी वागणूक देईन की तुला सकाळपर्यंत तुझा चेहरा ओळखता येणार नाही. सगळ्या मुली मालकाच्या पाया पडू लागल्या. त्या म्हणाल्या, तिला काही बोलू नकोस. तुला जे काही बोलायचे आहे ते आम्हाला बोल. तिला माफ कर. भविष्यात आम्ही या सर्व गोष्टी टाळू. सगळं मी पहिल्यांदाच पाहिलं. माझ्या मनाचा थरकाप उडाला. मग जसजसा वेळ निघून गेला तसतशी माझ्यासमोर आणखी अनेक रहस्य उलगडू लागली. एकदा मी झाडांना आणि बागेला पाणी देण्यासाठी लॉनमध्ये बाहेर आलो तेव्हा 7 नंबरची मालकीण बागेत रडत बसली होती. ती स्वतःशीच बोलत होती. ती म्हणत होती की देवाने माझी ही शिक्षा संपवावी. मला या क्रूर माणसासोबत एक क्षणही घालवायचा नाही. हे ऐकून माझ्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण होऊ लागली. ती म्हणाली, मी अत्यंत असहाय्य होऊन घर सोडले. मला माझ्या म्हाताऱ्या आईला वाचवायचे होते, हेही तुला माहीत आहे. म्हणूनच तिने एका क्रूर माणसाची मदत घेतली. पण माझ्या आईच्या उपचाराच्या बदल्यात त्याने जे मागितले ते पापाचे आयुष्य होते. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पुरुष कधीही कोणत्याही हेतूशिवाय स्त्रीवर उपकार करत नाही. तो तिला कोणत्याही फायद्याशिवाय मदत करत नाही आणि त्याने तिच्याकडून मागितलेली किंमत म्हणजे तिची इज्जत. ज्या आईसाठी मी स्वतःला त्या व्यक्तीकडे विकले होते ती आई मेली होती. ती रोगाने मरण पावली नाही, पण माझा नाश ऐकून ती मेली. पण त्या गोष्टीची शिक्षा मी आजही भोगत आहे. रडताना ती स्वतःशीच बोलत होती. हे ऐकून मलाही वाईट वाटले. ती कोणत्या मजबुरीखाली त्या भामट्याच्या हाती पडली हे मला समजले. उर्वरित 6 मुलीही काही मजबुरीमुळे येथे आल्या. मी पूर्णपणे गप्प राहिलो. माझा बॉस अतिशय निष्ठुर आणि क्रूर व्यक्ती होता. माझ्या लक्षात आले की तो अनेकदा मुलींना मारहाण करत असे. ते म्हणायचे, तुम्ही लोक माझे विकत घेतलेले गुलाम आहात. मी तुम्हासोबत काही केले तरी मला कोणी विचारणार नाही. हे पाहून मला खूप वाईट वाटले. मग माझ्या बहिणीचे लग्नही जवळ आले. मालकाने मला चांगली रक्कम दिली होती. मी रजा मागितली तेव्हा तो म्हणाला की मी तुला 1 दिवसापेक्षा जास्त सुट्टी देऊ शकत नाही, कारण तू एकटा नोकर आहेस जो या मुलींना सहन करू शकतो. मी नुकताच माझ्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी सुट्टी घेतली होती. ज्या दिवशी मी माझ्या बहिणीला निरोप दिला दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामावर गेलो. माझी आई मला अजून 2 दिवस थांबायला सांगत होती. मी म्हणालो, आई, नोकरीचा प्रश्न आहे. मी रजा घेतली तर मला नोकरीवरून काढून टाकले जाईल. मग तू काय करणार? मी एका गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्या मुलींची असहायता मला चांगलीच समजली. पैशाअभावी माणूस हतबल लाचार होऊन काय करतो. यामुळे मी दिवसा घरी पोहोचलो. मालकाने सांगितले की तो आजच दुसऱ्या शहरात जात आहे. फक्त 2-3 दिवसांनी परत येईल. तसेच कोणाशी तरी फोनवर बोलत होते. तो म्हणत होता की तो मुलींची किंमत लाखात ठेवेल आणि अवघ्या 4 दिवसांनी शहरात परत येईल. तेव्हा त्यांना लंडनला पाठवण्याची तयारीही करेल. होय, मला माहीत आहे की त्या लोकांचे काय काम केले जाईल. असो, त्यांना सगळ्यांची सवय झाली आहे. एवढं बोलून तो बॅग घेऊन बाहेर गेला आणि मला इतका धक्का बसला की माझ्या कानात शिट्ट्यांचा आवाज येऊ लागला. आतापर्यंत ती व्यक्ती
त्या मुलीवर सर्व प्रकारचे अत्याचार करत होती आणि आता त्यांना लंडनला पाठवायचे होते. मालक निघून गेल्यावर मी एक एक करून सर्व मालकिणीच्या खोलीचे दरवाजे ठोठावू लागलो. ते सर्व घाबरून खोल्यामधून बाहेर आल्या आणि जेव्हा मी त्यांना मालकाच्या हेतूबद्दल सांगितले तेव्हा ते सर्व काळजीत पडले. चौकीदार माझ्या धान्याचा खास माणूस होता. मी त्याच्या जेवणात औषध मिसळले आणि त्याला औषध दिले. जेवण होताच तो त्याच खुर्चीवर गाढ झोपी गेला. रात्री अंधार पडल्यावर मी सर्व मुलींना घेऊन त्या घरातून पळ काढला. पण त्या सगळ्या काळजीत होत्या. त्या सांगू लागल्या की त्या कुठे जाणार, त्यांचे कुटुंबीय त्यांना कधीही स्वीकारणार नाही असे सांगितले. मी त्या सर्व मुलींना अनाथ आश्रमात सोडले. नंतर घरी परत आलो. सकाळी मी अफवा पसरवली की या मुलींनी नोकरांना अंमली पदार्थ पाजून झोपवले आणि मग पळून गेल्या. मी ज्या प्रकारे रडण्याचं नाटक केलं, कोणीही माझ्यावर संशय घेतला नाही. हे ऐकून मालकही त्याच दिवशी परत यायला निघाला. पण वरील कृत्यामुळे त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि त्याने जागीच हे जग सोडले. ही बातमी कळताच मी देवाचे आभार मानले. मग मी सर्व मुलींना घरी आणले. आता त्या मुली स्वातंत्र्य, शांतता आणि सन्मानाचे जीवन जगू लागल्या होत्या. एकदा मी 7 नंबरच्या मालकिणीला माझ्याशी लग्न करण्यास सांगितले. तिनेही लगेच होकार दिला. लग्नानंतर मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो आणि आता ती माझ्यासोबत खूप आनंदी आयुष्य जगत आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत.